मेडिकलची पदवी पदव्युत्तर परीक्षा एक दिवसा आडच होणार। माझाने बातमी दाखवल्यावर विद्यापीठाने निर्णय बदलला। आधी सलग परीक्षा घेतली जाणार होती, विद्यार्थ्यांनी दर्शवलेला विरोध। काँग्रेसमध्ये राहून पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई होणार, काँग्रेस हायकमांडच्या सूचना। नाना पटोलेंची माहिती। जे पॅलेस्टाईनची घोषणा केली म्हणून ओवेसींचं सदस्यत्व रद्द करा, नवनीत राणा यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे मागणी। कृषी मंत्री धनंजय मुंडेंकडून हिंगोलीच्या शिरळी गावातील शेतकऱ्याला स्वखर्चाने बैलजोडी नसल्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्याने स्वतःचा भाऊ आणि मुलगा जुंपल्याचा व्हिडिओ झाला होता व्हायरल। नाट्य परिषदेच्या पुरस्कार सोहळ्याकडे जनतेची पाठ, नाशिकमधल्या सोहळ्याला बोटावर मोजता येतील इतकेच प्रेक्षक। मंत्री उदय सामंत यांच्याकडून प्रेक्षकांची प्रतीक्षा। भुसावळून मनमाडला रेल्वेने पाणी, रेल्वेच्या 2 वॅगनने प्रायोगिक तत्वावर मनमाडला पाणी पुरवठा, पाणी टंचाईत मनमाडला रेल्वेने पाणी पुरवठा करण्याचा प्रयोग। वाशिमच्या शिरपूर जैन मंदिरात श्वेतांबर आणि दिगंबर पंथीयांमध्ये पुन्हा तुंबळ हाणामारी, घटनेत अनेक भाविक जखमी झाल्याची माहिती। दर्शन रांगेवरून वाद झाल्याचं समोर। पालघरच्या वानगावात उड्डाणपुलावर डांबर टाकण्याचं काम सुरू असताना दुर्घटना, उड्डाणपुलाखाली असलेल्या 20 ते 25 महिला डांबर पडल्यानं जखमी। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात केवळ 5.28% पाणीसाठा, पावसाळ्याच्या अनियमिततेमुळे धरणातील पाणीसाठ्यात विशेष भर नाही। T20 विश्वचषकात आज भारताचा सामना गतविजेत्या इंग्लंडशी, भारत इंग्लंड लागोपाठ दुसऱ्यांदा उपांत्य फेरीत आमने सामने। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।